तर जय श्रीराम मित्रांनो, आज आहे 10 डे चॅलेंजचा डेट. कॉलेज जायचं होतं म्हणून कॉलेजची तयारी करून गेलो बऱ्यापैकी. बसस्टॉपाशी केतन भेटला. केतनले म्हणलो तू थोडा अलग चल माझ्यापाशी म्हणलो, कारण की तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणलो. ती गोष्ट थोडीशी सिरियस होती. त्याला गोष्ट सांगून दिलं. त्याला म्हणलो चल आता बस येत आहे म्हणलं, आपण बसमध्ये जाऊ म्हणलं. बसमध्ये गेलो, ते जागा नाही दिसली. मग जागा भेटली, जागेपाशी जाऊन बऱ्यापैकी बसलो. मग आम्ही गेलो राजूला. केतन म्हणे सर्वजण उतरता म्हणे, आपण उतरू म्हणे. ठीक आहे म्हणलं. मग कॉलेजमध्ये आलो बऱ्यापैकी. कॉलेजमध्ये प्रशिलची काहीतरी झालतं देतं. मी जाऊ दे म्हणलो, झालं म्हणलं. आपलं बुक घेतलं निघलो आपण क्लास करायसाठी. तेवढ्यात योगेश भेटला. योगेशने वरता आले. माझी लगेच क्लास झाली म्हणून आम्ही बाहेर आलो तर ग्राउंडवर थोडेसे पोटे होते. पोट्यासोबत बोलून घेते. तिथं आपला मित्र युर्नो आणि सिंगम म्हणे, अरे सिंगम चिंगम खाते म्हणलो सर्वजण म्हणलो. साईडनं मला आकाश नाव दिला. आकाश म्हणे थोडा इकडे फिरून गेलो. हो म्हणलं. मग तिकडे चिंटू भेटला. चिंटूसोबत थोडंसं बोलून घेतलं. मग आम्ही गेलो वापिस क्लास. म्हणजे आमची कॉलेज सुटलं बऱ्यापैकी. कॉलेज सुटलं. आम्ही थोडंसं कृष्णानं काढली गाडी. तर आम्हाला इकडे ऑटोवाले आमचे दादा भेटले. दादासोबत थोडंसं मस्तागीन तर आम्ही करून घेतलं, कारण की आमचे दादा आमचे मित्र होबा आमचे एक प्रकारचे म्हणून थोडीशी मस्तागी केलं. मग कृष्णा म्हणे बसमध्ये गाडीवर तुला सोडून देतो म्हणे. सोडून दे म्हणलं. तिथं पंचायत जा लागते म्हणलं. कृष्णा पंचायत पास सोडून दिलो. त्याला सांगलोच नाही का मला गुपचूप खायचं मला. ही गुपचूपवाल्यापाशी गेलो. तिथं आपल्याला भाऊ म्हणे की आले म्हणे, की आले नाही म्हणलो. मग तिथून आम्ही गुपचूप खाल्लो. पंचायत जाऊन थांबून गेलो, कारण केतन मी होतो. केतनची क्लिप नाही घेतलं. मग तिकडून आपल्याला दबंग भाऊ भेटला. आपला दबंग भाऊ सोबत बनवून घेतलं. मग तिकडून बस आली कोशाडा बस मध्ये चढासाठी आम्ही सर्वांना चालू गेलो. बसमध्ये बसलो. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.